बराच वेळा आपण वरण बनवत असतो, तर अशा वेळी आपल्याकडनं थोडंसं शिल्लक वरण उरतं. तर अशा शिल्लक उरलेल्या वरणापासून आज आपण मस्त अशी डाळ चकोली बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल ॲड करते आहे. अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छानशी तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले, थोडासा कढीपत्ता, बारीक कट केलेला कांदा, तो देखील आपल्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 2-3 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहे, त्या देखील यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. या अगोदर देखील मी वरण चकुल्याची रेसिपी टाकलेली होती, परंतु ती प्लेन रेसिपी होती आणि आता जी मी बनवते आहे तर यामध्ये मी कांदा टोमॅटो देखील वापरलेला आहे, त्यामुळे आपल्या चकुल्या अतिशय उत्तम होणार आहेत. एक टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे, अगदी छोटा टोमॅटो होता. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे मग आपला कांदा देखील लवकर परततो. यामध्ये आता मी हळदी पावडर ॲड करते आणि अर्धा चमचा लाल तिखट. मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपण ही शिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत. ही मिक्स डाळ होती, म्हणजे यामध्ये मी मूग तूर दोन्ही डाळी मिक्स केलेल्या होत्या. आता यामध्ये आपल्या चॉईसनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ हवे आहे. मला थोडीशी पातळच आवडते, त्यामुळे मी इथे 2 वाटी पाणी घातलेलं आहे. आता याला मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत. तर इकडे मी पोळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे जे आपण रोज पोळ्या बनवतो त्याचंच हे पीठ आहे. तर त्या पिठापासूनच आपण चकोल्या तयार करणार आहोत. तर अगदी छोटंसं पोळीचा आपण जेवढा उंडा घेतो तेवढा मी उंडा इथे घेतलेला आहे. आणि आता ह्याची आपल्याला मस्त पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर अशी मी इथे याची पोळी लाटून घेतलेली आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. अगदी मोठे मोठे शेप घेतले तरी चालेल, काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने कट करून झालेला आहे. इकडे आपल्या डाळीला देखील उकळी आलेली आहे. आता आपण हे जे कट केलेल्या चकुल्या आहेत त्या आपण ह्या वरणामध्ये सोडून घेणार आहोत. आणि चकुल्या टाकल्याच्या नंतर आपण याला हलवणार नाही आहे, थोडंसं याला शिजू देणार आहोत. आणि आता त्याच पद्धतीने बाकीच्या चकुल्या देखील आपण लाटून घेणार आहोत. आता ह्या चकुल्या आपल्याला एक 10 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या चकुल्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी थोड्याशा घट्ट झालेल्या आहेत, खूप जास्त पातळही नाही आहे आणि खूप जास्त घट्ट देखील नाही आहे. तर आता आपण ह्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या चकुल्या रेडी आहेत. तर त्यावरतून मस्त अशी तुपाची धार, आहा, आणि खूप मस्त अशा टेस्टी लागणाऱ्या आपल्या ह्या चकुल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील अशा वरण चकुल्या नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये ज़रूर कळवा. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व फॅमिली ग्रुपमध्ये किंवा फ्रेंड ग्रुपमध्ये माझं चॅनल नक्की शेअर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.